घेऊ का? हा, जय हिंद मित्रांनो. 10वी मध्ये जे विद्यार्थी शिकत असतील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आपण आज सांगणार आहोत. ती गोष्ट अशी आहे की ती म्हणजे SPI सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि GSPI जी की नाशिकमध्ये आहे मुलींसाठी. या दोन्ही संस्थांची जी परीक्षा होते ती साधारणतः जानेवारीमध्ये येईल. आपल्यासोबत SPI GSPI चे जे मेंटर आहेत किंवा जे को डायरेक्टर आहेत कल्पेश आयरे सर, हे SPI GSPIच्या संपूर्ण बॅचेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आणि कल्पेश सर तुम्हाला SPI आणि GSPIची जी एक्झाम असते त्याबद्दल तुम्हाला माहिती देईल. नमस्कार कल्पेश सर. नमस्कार. मला एक सांगा की जे विद्यार्थी आता 10वी मध्ये शिकताय त्या विद्यार्थ्यांसाठी क्वालिफिकेशन काय लागतं आणि SPI म्हणजे सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट मुलांसाठी आहे, बॉईजसाठी, तर जागा किती असतात आणि परीक्षेचा फॉर्म कधी येतो? SPI आणि GSPI ह्या दोन संस्था आहेत. हे SPI मुलांसाठी जे औरंगाबादला आहे याच्यासाठी नॉर्मल क्रायटेरिया असा आहे की तुम्ही 10वी मध्ये अपियर पाहिजे. म्हणजे तुमचं वय वर्ष जे आहे ते 15 ते 16च्या दरम्यान पाहिजे. आणि ही जी एक्झाम आहे ही 10वीची एक्झाम झाल्यानंतर लगेचच देता येते आणि आयुष्यातून एकचदा देता येते. बरोबर. म्हणून मग 10वी मध्ये असताना या एक्झामला अपियर करणं तुमच्यासाठी गरजेचं ठरतं. आणि SPI औरंगाबाद आणि GSPI नाशिक असे दोन इन्स्टिट्यूट आहेत. आता जे GSPI जे सुरू झालेली आहे ती GSPI पालकांना माहितीच नाही, मुलींसाठी सुद्धा NDAचं प्रिपरेशन करून घेणारी सरकारी संस्था आहे. तर या सरकारी संस्थेमध्ये जागा किती असतात आणि म्हणजे हे कधीपासून सुरू झालेलं आहे? SPI बॉईज जे आहे हे आधीपासून म्हणजे होतं मुलांसाठी, बट मुलींसाठी NDA मध्ये जागा नव्हत्या आधीपासून. बरोबर. जर 2021 मध्ये ज्यावेळेस सरकारने मुलींना NDA मध्ये जागा दिल्या त्यावेळेस हे जे प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे हे 2021 पासून एस्टॅब्लिश केलं गेलं नाशिकला. तर मुलांचं जे SPI आहे ते फारसं म्हणजे लोकांना माहिती आहे की औरंगाबादला अशी संस्था आहे, बट GSPI नाशिक बद्दल फारशा लोकांना माहिती नाहीये. म्हणून खूप साऱ्या अमाऊंट मध्ये जे स्टुडंट आहे ते पार्टिसिपेट करत नाहीत. मग त्या पालकांपर्यंत ही गोष्ट माहितीच नाही की सरकारने आपल्यासाठी अशी अशी संस्था ओपन केली की जेथे तुमचं 11वी 12वी सायन्स सोबत NDAचं प्रिपरेशन करण्यात येईल. म्हणून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी इथे भाग घ्यावा यासाठी आम्ही कॅम्पेन आहेत किंवा अवेअरनेस प्रोग्राम जे आहेत हे घेत असतो स्कूल्समध्ये, किंवा ऑनलाईन ज्यांच्यापर्यंत पोहोचता येईल त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मग जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्रातून जे आहेत विद्यार्थी जे या वर्षी 10वीला शिकत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करत आहोत. बरं, मला बोर्डवरती खूप सारे विद्यार्थ्यांचे फोटो दिसत आहे. हे 2024-25 च्या बॅच मधले तुमचे विद्यार्थी आहेत. यामधलं हे विद्यार्थ्यांचं काही सांगता येईल का, हे कुठून आलेले होते? आणि हे जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या जी होती ती गर्ल्सचीच होती. हे जे विद्यार्थी आहेत हे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आहेत. सात्विक राठोड नाशिकचा विद्यार्थी आहे. त्यानंतर हर्षदा पाटील जी आहे ती प्रॉपर आपल्या नाशिक जिल्ह्याची मालेगाव तालुक्याची आहे. ओके. आणि त्यानंतर स्वरांजली वाळुंगे जी आहे ही येवल्याची विद्यार्थिनी आहे. आणि नंदिनी परदेशी जळगाव जिल्ह्यातून नवोदय स्कूल स्टुडंट होते. व्हेरी गुड. आणि आतश्री ढेंगे आणि हे आतश्री ढेंगे, चिन्मय महाजन हे जे विद्यार्थी आहेत सर हे पूर्ण महाराष्ट्रातून. आतश्री ढेंगे जी आहे ही पुण्याची विद्यार्थिनी आहे. श्रवण जाधव हा ठाण्याचा होता. ठीक आहे. त्यानंतर ईश्वरी वाडतकर नाशिक जिल्हा. चिन्मय महाजन ही प्रॉपर नागपूरची मध्ये भंडाराची आहे विद्यार्थिनी आहे. त्यानंतर नेत्रवाघ ही पुण्यामधून विद्यार्थिनी होती. आणि त्यानंतर पार्थ बोरसे आपल्या नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातील विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांनी कुठेतरी रिसेंटली जो रिझल्ट आलेला आहे नीरजचा, ऑल इंडिया रँक 171, त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यावं आणि नेक्स्ट इयरला आपल्याला हे विद्यार्थी NDAच्या फायनल लिस्ट मध्ये राहतील. 100% कारण की यांचं सिलेक्शन जे आहे, जे विद्यार्थी SPI ला जॉईन आहेत ते तर 100% रिझल्ट देऊ शकतात हे मला म्हणजे ठाऊक आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचं SPI ला फायनल सिलेक्शन नाही झालंय त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी SPI ला प्राधान्य यासाठी द्यावं की तिथे तुमचं 11वी 12वी सायन्स सोबत NDAचं प्रिपरेशन म्हणजे तुम्हाला एंट्रन्ससाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागणार नाही, SSB साठी वेगळ्या ठिकाणी जावं लागणार नाही, त्यानंतर तुम्हाला कॉलेज पण वेगळ्या ठिकाणी करावं लागणार नाही. सर्व ज्या गोष्टी आहेत हे एकत्रच तुम्हाला SPI मध्ये भेटतील, GSPI मध्ये भेटतील. म्हणून मग जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी जर समजा SPI मध्ये किंवा SPIचा फॉर्म जे आता डिसेंबर मध्ये सुटतील ते जर भरले तर मग त्यांचा फायदा नक्कीच होईल. आता मला एक सांगा की ज्या विद्यार्थ्यांना SPI GSPI किंवा NDA बद्दल काहीच माहिती नाही अशा विद्यार्थ्यांचा तुम्ही फॉर्म भरू देऊ शकता का? किंवा ज्यांना नोट्स पाहिजेत, मार्केटमध्ये SPI GSPIच्या नोट्स कुठेच नाही. मार्केटमध्ये चांगल्या नोट्स, दर्जेदार नोट्स आपल्याला सापडत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना जे महाराष्ट्रातून असतील त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
त्या विद्यार्थ्यांना नक्की हे सांगू की आमच्याकडे SPI ओरिएंटेड म्हणजे SPI ची जी एक्झाम होते त्याच्यासाठी 8वी ते 10वीचा जो सिलेबस असतो ना, ह्या नोट डिझाईन केल्या गेलेल्या आहेत आणि ह्या नोट डिझाईन जे आहेत हे पूर्णपणे अनालिसिस केलेत मागच्या 8-10 वर्षाचा. त्या नोट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि हां, तुम्हाला जर समजा NDA बद्दल काहीच माहिती नसेल तरी सुद्धा आम्ही तुमचा फॉर्म भरण्यापासून तर हॉल तिकीट येण्यापासून तर एक्झाम सेंटरपर्यंत पूर्ण गायडन्स ही सक्सेस अकॅडमीची टीम त्यांना करेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अभ्यासक्रमाला जर समजा आत्ता वेळ नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण जो क्रॅश कोर्स लॉन्च करतो त्यामध्ये ते इझिली येऊ शकतात किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघेही फॉर्मॅटमध्ये तो क्रॅश कोर्स आपण कंडक्ट करणार काही आहोत. विद्यार्थ्यांचं काही पॅरेंट्सचं अशी इच्छा असते की हा जो प्रोग्राम आहे, तुम्ही जी माहिती देताय की ती कुठेतरी शाळांपर्यंत गेली पाहिजे. हो. तर तुमचं असं काही फ्युचरमध्ये प्लॅन आहे का, तुम्ही शाळांमध्ये जाऊ शकता किंवा तिथे सेमिनार वगैरे घेऊ शकता, असं काही प्रोग्राम तुम्ही अरेंज केलाय का हो, काही? तसं मागच्या वर्षापासून आम्ही अवेअरनेस प्रोग्राम जो आहे गव्हर्नमेंटच्या संस्थेसाठी तो आम्ही भरपूर म्हणजे नाशिक जिल्ह्यापर्यंत जेवढे शक्य होतील तेवढे स्कूल आम्ही अटेंड केलेले आहेत. बट आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त नाशिक जिल्ह्यातील असतील किंवा महाराष्ट्र राज्यातील असतील हे आम्ही जास्तीत जास्त स्कूलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. ओके सर, खूप छान माहिती दिली. नक्कीच जे विद्यार्थी ह्या वर्षी 10वीत असतील, 2025च्या मार्चमध्ये ज्यांचा बोर्डचा पेपर असेल, अशा विद्यार्थ्यांनी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म नक्कीच भरला पाहिजे. कमेंटमध्ये नोट्स टाका. तुम्हाला नोट्सचा जो डेमो आहे तो नक्कीच आम्ही सेंड करू, PDF मध्ये सेंड करू. तुम्ही नोट्स बघा आणि ह्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आमची टीम जी आहे ती तुमच्या मुलाचं जे करिअर जे आहे NDA मध्ये घडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. धन्यवाद. जय हिंद.